नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागेल, वय मर्यादा काय असेल, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रादेशिक अधिकारी या पदासाठी आहे। या पदासाठी तुम्हाला 67,700 ते 2,08,700 रुपये इतके दरमहा दिलं जाईल। 2 जागा या पदासाठी आहेत। त्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 67,700 ते 2,08,700 रुपये इतकेच वेतन या ठिकाणी आहे। 1 जागा या पदासाठी आहे। वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी तुम्हाला 55,100 ते 1,75,100 रुपये इतके वेतन दिलं जाईल। 2 जागा या पदासाठी आहेत। त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 41,800 ते 1,32,300 रुपये वेतन दिलं जाईल। 8 जागा या पदासाठी आहे। प्रमुख लेखापाल या पदासाठी या ठिकाणी 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन दिलं जाईल। 3 जागा या ठिकाणी आहेत। विधी सहाय्यक या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन दिलं जाईल। 3 जागा एकूण या ठिकाणी आहेत। कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 जागा या ठिकाणी आहेत। कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी 35,400 ते 1,22,400 रुपये इतके वेतन दिलं जाईल। 16 जागा या ठिकाणी आहेत। वरिष्ठ लिपिक या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपये इतके वेतन दिलं जाईल। 10 जागा या ठिकाणी आहेत। प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये इतके वेतन दिलं जाईल। 3 जागा या ठिकाणी आहेत। कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपये इतके वेतन या ठिकाणी दिलं जाईल। 6 जागा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहेत 29/12/2023 पासून सुरू झालेले आहेत आणि 19 जानेवारी 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। फीज पेमेंट देखील या काळादरम्यान तुम्ही करू शकता। शिक्षणाकरता जे आहे या ठिकाणी प्रादेशिक अधिकारी या पदासाठी तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल किंवा डॉक्टरेट तुमचं झालेलं असेल सायन्स विथ एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सिनियर सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी तुमच्याकडे डॉक्टरेट डिग्री असणं आवश्यक आहे सायन्स विषयामध्ये। त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे सायन्स विषयामध्ये। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर हेड प्रमुख लेखापाल या पदासाठी तुमच्याकडे डिग्री असेल फर्स्ट क्लास इन डिसिप्लिनमध्ये। 3 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। लीगल असिस्टंट या पदासाठी देखील लॉमध्ये डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। ज्युनियर स्टेनो म्हणजेच कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने आणि GCC सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल। 100 शब्द पर मिनिट शॉर्ट हँड टायपिंगचं आणि 40 शब्द पर मिनिट इंग्रजी टायपिंग आणि 80 शब्द पर मिनिट या ठिकाणी असेल आणि 30 शब्द पर मिनिट मराठी टायपिंगचं स्पीड तुमचं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी तुमच्याकडे फर्स्ट क्लास डिग्री असेल सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। वरिष्ठ लिपिक या पदासाठी प्रोसेसिंग डिग्री तुमच्याकडे असेल डिसिप्लिनने कुठल्याही डिसिप्लिनने तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी तुमच्याकडे डिग्री असेल सायन्समध्ये म्हणजेच विज्ञानमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर GCC सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द पर मिनिट इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये असणं आवश्यक आहे। या ठिकाणी निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्या संदर्भातील प्रत्येक पदानुसार सिलेबस जो आहे आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला जाहिरात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। परीक्षा शुल्क जे आहेत खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी देखील 900 रुपये। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ या ठिकाणी आहेत। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत। त्या संदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेलं आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट देखील या ठिकाणी आहे।
त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. आरक्षणासंदर्भातील माहिती देखील आपल्याला प्रत्येक पदानुसार अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीचे लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळा आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.